मी श्रद्धा उत्तम भवारी, उपविभागीय कृषी अधिकारी माजलगाव. महाराष्ट्र शासन कृषी विभाग या आपल्या यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविस्तार AI ॲप हे एक विश्वसनीय ॲप आपण आणलेलं आहे. त्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी ही एक खिडकी असणार आहे. या ॲपमध्ये आपल्याला मृदा आरोग्य पत्रिका, त्याचबरोबर पीक सल्ला, त्याचबरोबर खतमात्रा गणक, कीड व रोग मार्गदर्शन व गोदामांची लोकेशन, त्याचबरोबर आपल्याला यामध्ये चॅटबॉट देखील उपलब्ध आहे. चॅटबॉट मध्ये शेतकऱ्यांना पडलेले कोणतेही प्रश्न असोत, एखादा रोग असेल किंवा जवळपासचे गोदाम असेल, जवळपासचे अवजारे बँक असेल, तर यामध्ये सगळी माहिती या ऍप मध्ये मिळणार आहे. हे महाराष्ट्र शासन कृषी विभागाचं एक विश्वसनीय ऍप आहे. तर आपली सगळी यंत्रणा जी आहे ती आपल्या गावोगावी या ऍपची प्रचार प्रसिद्धी करत आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना मी आवाहन करेल. त्याचबरोबर या ऍपमध्ये महाडीबीटी पोर्टल देखील उपलब्ध आहे. यामध्ये आपल्याला महाडीबीटीचे जे योजना आहेत या सगळ्यांचा योजनांचा इथे आपल्याला अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 या योजनेच्या अंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या बाबी यांच्यासाठी देखील यामध्ये अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर आपल्याला हवामान अंदाज, बाजारभाव इत्यादींची देखील इथे माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ओके, तर ऍपचं रजिस्ट्रेशन आपल्याला प्ले स्टोअर वर जायचं आहे. प्ले स्टोअर वर जाऊन महाविस्तार AI ऍप म्हणून वरती टाकायचं आहे. त्यानंतर एक आपला महाविस्तार AI ऍपचा जो लोगो आहे, हा लोगो आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. त्या ऍपवर जाऊन क्लिक करावे व ते ऍप डाउनलोड करावे. त्यानंतर खाली ग्रीन कलर मध्ये नोंदणी करण्यासाठी पर्याय येईल. त्यामध्ये 2 पर्याय आहेत. एक आपल्याला फार्मर ID टाकून रजिस्ट्रेशन करता येणार आहे किंवा मग मोबाईल क्रमांक टाकून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. आपण मोबाईल क्रमांक टाकून ही रजिस्ट्रेशन करू शकतो. त्यामध्ये आपल्याला आपलं नाव, गाव, जिल्हा निवडायचा आहे. त्यानुसार आपल्याला हवामान अंदाज आपल्याला तिथे एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. आता विविध पिकं आपल्या भागात घेतली जातात. उदाहरणार्थ जर ऊसाचं पीक सध्याला लागवड करायचं तर त्यासाठी प्रोसेस काय असणार आहे? ओके, तर आपल्याला तिथे ऍप जेव्हा ओपन कराल तर तिथे एक पीक निवडा म्हणून पर्याय येणार आहे. त्यामध्ये जाऊन आपल्याला ऊसाचं पीक निवडायचं आहे. त्यामध्ये आपल्याला ऊसाबाबत सर्व माहिती, पूर्व मशागतीपासून ऊस काढणीपर्यंत सर्व स्टेप वाईज माहिती आपल्याला या ऍप मध्ये उपलब्ध होणार आहे. अडसाळी ऊस झाला किंवा मग आपल्याला नर्सरी कुठे आहे ऊसाची, त्याची सुद्धा माहिती या ऍपवर आपल्याला उपलब्ध आहे. मॅडम, आता गव्हर्नमेंटच्या विविध योजना आहेत, त्या देखील या योजना या ऍपद्वारे बघता येतील त्या शेतकऱ्यांना? हो, नक्कीच. यामध्ये एक आपल्याला पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे, डीबीटी मध्ये गेल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या त्यात कृषी विभागाच्या विविध योजनांमध्ये अप्लाय करता येणार आहे. जसे की यांत्रिकीकरण झालं, फलोत्पादन झालं इत्यादी. आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यामध्ये देखील आपल्याला इथून अर्ज करता येणार आहे. शेतकऱ्यांना हे एकदम सुलभ ऍप जे आहे ते शेतकऱ्यांना पोहोचावं यासाठी आपले प्रोसेस आहे त्यांना काही संदेश दिलेले आहेत, काही मेसेज दिले आहेत त्या शेतकऱ्याला प्रत्यक्ष जाऊन या ऍपविषयी माहिती सांगा. हो, आपल्या कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी ह्या ऍपची प्रचार प्रसिद्धीसाठी सगळे क्षेत्रीय स्तरावर कार्यरत आहेत. आपण गावामध्ये आपल्या कृषी सहाय्यक अधिकारी यांना याबाबत माहिती विचारल्यास ते आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील. शेवटी शेतकऱ्याला काय आवाहन करणार? सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करेल की हे एक महाराष्ट्र शासन कृषी विभागाने आणलेलं विश्वसनीय ऍप आहे. कोणत्याही प्रायव्हेट पार्टीचं हे ऍप नाही आहे. तर आपल्याला इथे शाश्वतशुद्ध शेतीचं मार्गदर्शन सायंटिस्ट यांच्याकडून मिळणार आहे. तर त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा व येणाऱ्या काळातील हवामान बदल याचा सामना करण्यासाठी या ऍपचा फायदा होणार आहे.